नेर नवाबपूर नगरपरिषद समस्यांच्या विळख्यात 15 दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा। शहरातील महिलांनी दूषित पाण्याची बॉटल पिण्यासाठी दिली मुख्याधिकाऱ्यांना भेट। श्रीमंत नागरिक बोअरवेल मधले पाणी फिल्टर करून आणि एक्वा विकत घेऊन पित आहे, तर गोरगरीब सामान्य नागरिकांचे काय? नवाबपूर नगरपरिषदमध्ये गेल्या 1 वर्ष 7 महिन्यांपासून प्रशासक यांचा कार्यकाळ सुरू आहे। या काळात शहरातील व्यापारी आणि नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून गेल्या 15 दिवसांपासून पाण्याची समस्या नेर नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे। तरी सुद्धा नेर नवाबपूर नगरपरिषद प्रशासक, अधिकारी, कर्मचारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। शहरातील सर्वच भागात दूषित, गढूळ, संसर्गजन्य रोगराई युक्त पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे शहरातील गोरगरीब, सामान्य जनता आणि मुलांना संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता आहे। तर लहान मुलांचे या दूषित पाण्यामुळे शारीरिक स्वास्थ्य कमजोर आणि विकलांग होण्याचीही शक्यता आहे। नेर नवाबपूर नगरपरिषद वर प्रशासक असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतली आहे। जेव्हा की येणाऱ्या काही दिवसात निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, या दूषित पाण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आंदोलन करणे अपेक्षित होते, मात्र असे झाले नाही। याचा परिणाम येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकवर नक्कीच होणार आहे। नगरपरिषद पाणी पुरवठा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे आणि प्रशासक यांच्या निष्काळजी धोरणामुळे प्रशासन गोरगरीब, लहान मुले, नागरिकांच्या आरोग्याशी, शरीराशी खेळ खेळत आहे। या दूषित, संसर्गजन्य पाणी पुरवठ्यामुळे नेर शहर संसर्गजन्य आजाराचे हॉटस्पॉट होण्याची आणि किडनी, लिव्हर असे अनेक आरोग्य निगडित समस्यांचे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। 5 दिवसांपासून होत असलेल्या दूषित, गढूळ, संसर्गजन्य पाण्याच्या समस्येला कंटाळून यावर लवकरात लवकर समाधान काढण्यासाठी डॉक्टर आंबेडकर चौक येथील महिलांनी प्रशासक, मुख्याधिकारी निलेश जाधव यांना दूषित, गढूळ पाण्याची बॉटल पिण्यासाठी भेट दिली। यावेळी रत्नाबाई मिसळे, संध्याताई मिसळे, ताराबाई मिसळे, चंदाबाई मिसळे, किरणताई मिसळे, मीराताई मिसळे, छायाताई मिसळे, वंदना प्रकाश मिसळे, शोभाबाई मिसळे, सीमाताई मिसळे, साक्षी मिसळे, कविताताई मिसळे, इंदुबाई मिसळे, जयश्री मिसळे, चेतन मिसळे, मनीष मिसळे आदी मिसळे आणि महिला उपस्थित होत्या। प्रतिनिधी वसीम बेग, न्यूज 24, आपकी आवाज।